ಸರ್ ಇದು ನಾನು ಡಿಸಿ ಸರ್ ಡಿಸಿ ಮಾತಾಡ್ರಿ ಡಿಸಿ ಇಲ್ಲಿಗಲ್ ವರ್ಕ್ ನಾನು ವಕೀಲ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ರಿ ನಾನು ಯಾರು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಲ್ಲಿ ತನಕ ಇದು ರೋಡ್ ಅಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಸರ್ಕಾರ ವೈಡ್ನಿಂಗ್ ಆಫ್ ದಿ ರೋಡ್ 0 ಪಾಯಿಂಟ್ ವೈಡ್ನಿಂಗ್ ಆಫ್ ದಿ ರೋಡ್ ಹೊಸ ರೋಡ್ ಅಲ್ವೇ ಅಲ್ಲ ವೈಡ್ನಿಂಗ್ ಆಫ್ ದಿ ರೋಡ್ ನೀವು ರೈತರ ಗುಂಡಾಗಿರಿ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ ಡಿಸಿ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಈಗ ಡಿಸಿ ಅವರು ಅಲ್ಲ ಡಿಸಿ ಅವರು ಪಬ್ಲಿಕ್ ಆಗಿ ನಮ್ಗೆ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಹೇಳಿ ನಾನು ರೈತರ ಪರ ಇದ್ದೇನೆ ರೋಡ್ ಪರ ಇದ್ದೇನೆ ಅದು ವಿರುದ್ಧ ಇದೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಕ್ಲೈಂಟ್ ಯಾವ್ದು ಕ್ಲೈಂಟ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಕೇಸಸ್ ಆಯ್ತಲ್ಲ ओके हे काम करूया आता हे बघूया आता त्यांनी तिथं पास करायला दिव्या का नको रोड देणार नाही आज शेती आहे अಲ್ಲಿಂದ ಮಾಡ್ಲಿ ಅವರು ಅಲ್ಲ ಈಗ ನಮಗೆ ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ಕಾಂಪೆನ್ಸೇಟ್ ಮಾಡ್ರಿ ನಾವು ನಮ್ಮ ಹೈಕೋರ್ಟ್ ವಕೀಲರಾದಂತ ಯಾರು ಗೋಕಾಕರ್ರು ಬಂದು ಮಾನ್ಯ ಡಿಸಿ ಸಾಹೇಬ್ರು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಏನ್ ಹೇಳಿದರೆ ಹೈಕೋರ್ಟ್ ಮತ್ತು ಮಾನ್ಯ ಹೈಕೋರ್ಟ್ ಮಾನ್ಯ ಲೋವರ್ ಕೋರ್ಟ್ ಏನು ನಿರ್ಣಯ ಏನು ಕೊಟ್ಟಿದೆ ಅದು ಪ್ರಕಾರ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹೈಕೋರ್ಟ್ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಮಾನ್ಯ ಡಿಸಿ ಸಾಹೇಬ್ರು ಒಪ್ಪಿದ್ದಾರೆ ಏನಂತ ಒಪ್ಪಿದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಹೈಕೋರ್ಟ್ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದೆ ಇನ್ನು ನಾನು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸ್ಕೋಬೇಕು ಕೆಲಸ ನಾವು ನಿಲ್ಲಿಸಿ ಅಂತ ಕೇಳಿದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ನಿಲ್ಲಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ನನ್ನ ವಕೀಲರ ಅಥವಾ ನನ್ನ ಕಾನೂನು ಸಲಹೆಗಾರರ ಮತ್ತು ಹೈಯರ್ ಅಥಾರಿಟಿಯನ್ನ ಕನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ನಾ ಜೊತೆ ನಿಲ್ತೇನೆ ಕೆಲಸ ಇದು ಏನು ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಇದು 4A ಏನು ಮಚ್ಚೆ ಬೈಪಾಸ್ ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಅಂತ ನನಗೆ ತೋರು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು निर्णयವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತೇನೆ ಅಂತ ಮಾನ್य गौरवान्वित डीसी परवा दिवशी आमच्या हायकोर्टची वकील साहेब आले तेव्हा माननीय हायकोर्ट आणि लोअर कोर्टची काही निर्णय परिशीलन केल्यामुळे मान्य डीसी साहेब मला लीगलची कायद्याची एकदम परिणिती आहे मी रैतांच्या बरोबर आहे असं म्हणून आणि ते हायकोर्टची डायरेक्शन त्यांनी बघितले हायकोर्टची डायरेक्शन बघून हे हायकोर्ट आणि लोअर कोर्ट रैतांच्या बरोबर आहे हे बायपास आता काय मच्छे आणि हलगा हे बायपास इल्लीगल काम मला दिसून येत आहे तुमच्या फेवर आहे रैतांच्या फेवर आहे हे डायरेक्शन सगळा असं म्हणून माननीय बेळगावचे डीसी साहेब आम्हाला म्हटलेले आमचे वकील साहेबाला म्हटलेले आमचं आग्रह एवढंच माननीय डीसी साहेब एक म्हणजे मान्य हायकोर्ट जो बेकायदेशीर हलगा मच्छे बायपास केला जातोय तो अक्षरशः बेकायदेशीर आहे आणि शेतकऱ्यांच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मड्यावरनं थया नाचत हा बायपास काम सुरू केलेला आहे आणि आम्ही 2009 पासनं आजपर्यंत ते लढतो आहोत तरी सुद्धा ह्या सरकारला कुठली जाण नाही आणि आम्ही हे अडवण्यासाठी म्हणून वेळोवेळी प्रयत्न करून सुद्धा आणि त्यांनी तसंच काम करत आहेत आमचा आता हलग्याचा एक शेतकरी सकाळी आला होता आणि त्या शेतात माती टाकली नव्हती दिवसा शेतकरी आल्यानंतर यांनी काम करणार रात्री आणि शेती रात्री यांनी काम करून आमच्या शेतीचं बर्बाद केलेला आहे तेव्हा हलग्याचा तो सुरेश मर्याकाचे शेतकरी इथं आला होता आणि त्याने हे पाहिल्यानंतर तो त्यांच्या अंगावर माझ्या शेतात मी केसमध्ये असताना माझ्या शेतामध्ये तुम्ही का आला म्हणून विचारल्यानंतर ते तिथे कॉन्ट्रॅक्टर चौघी माणसं त्याच्या अंगावर गेली त्याचा मोबाईल फुटला त्याचा वेळाने इतर लागलेला आहे त्याची बीपी वाढली आता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला आहे तेव्हा कृपया माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या बायपासकडे इथल्या न्यायालयाने सुद्धा न्याय दिलेला आहे तेव्हा सरकारनं ताबडतोब हा बेकायदेशीर बायपास रद्द करून या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्या कारण या बायपासमध्ये 1047 शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे 160 एकर गेलेली आहे याच्यावर विचार करा किती शेतकरी असतील या ठिकाणी तेव्हा सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा बायपास ताबडतोब रद्द करून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा आमच्या मरेस्तोवर आम्ही हे काम बंद करायला प्रयत्न करणारच
ते काय नाही